नमस्कार मित्रांनो, गॉड इज एव्हरीथिंग या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत श्री शिवलीलामृत कथासारमधील अध्याय 7 यातील कथा दुसरी, जिचं नाव आहे पिंगलेची कथा. तर चला मग सुरू करू. अवंती नगरीमध्ये मदन नावाचा व्याभिचारी ब्राह्मण राहत होता. त्याच नगरीतील पिंगला नावाच्या वेश्याच्या घरी तो पडून राही. मदनाने आपले माता पिता, पत्नी, ब्रह्मकर्म, नियमधर्म सर्वांचा त्याग केला. मद्य आणि मांस याचे सेवन करू लागला. ऋषभ नावांचे ऋषी जगदोद्धारासाठी सर्वत्र संचार करीत असताना पिंगलेच्या पुण्याईने तिच्या दारी आले. पिंगला व मदन यांनी धावत जाऊन त्यांचे पाय धरले. त्यांचे स्वागत करून, पूजा करून, उत्तम भोजन देऊन, वस्त्रे प्रदान करून, विश्रांतीसाठी उत्तम पलंग देऊन, शय्येवर त्यांना झोपवून, रात्रभर त्यांचे पाय दाबून त्यांची सेवा केली. दुसऱ्या दिवशी ऋषभ योगी अंतर्ध्यान पावले. काही दिवसांनी मदन व पिंगला यांचा देहांत झाला. दुसऱ्या जन्मात ऋषभ योगीश्वरांच्या सेवेत पुण्याईने दशार्ण देशाचा राजा वज्रबाहू, त्याची पट्टराणी सुमती यांच्या पोटी मदन जन्माला आला. त्याचे नाव भद्रायू ठेवले. पिंगला वेश्या हिने दुसरा जन्म सीमंतिनीच्या पोटी घेतला व तिचे नाव कीर्तिमालिनी ठेविले. पट्टराणी सुमती गर्भवती झाली होती तेव्हा तिच्या इतर सवतींनी हिला पुत्र झाला तर राज्य त्याला मिळेल अशा मत्सर बुद्धीने सुमतीला विष घातले. थोड्या दिवसांनी तिची प्रसूती झाली, पण त्या विषाचा परिणाम म्हणून तिच्या आणि मुलाच्या अंगावर क्षते पडली. त्यातून रात्रंदिवस रक्त पू वाहू लागला. लहान मुलगा वेदनेने सारखाच रडे. सुमतीलाही ते असह्य यातना होत होत्या. ती सारखी विव्हळत असे. राणीसाठी राजाने असंख्य उपाय केले, परंतु दोघांचे दुःख जराही कमी होईना. शेवटी त्याच्या रडण्याच्या वेदनेने तळमळत राजाला पाहवेना. त्यांनी राणी सुमतीला आणि मुलाला घोर अरण्यात सोडून दिले. त्या अरण्यात राणी सुमती मुलासह दुःखाने रडत कण्हत बसली. मुलगाही रडत राहिला. तशात भुकेने, तहानेने जीव त्यांचा व्याकुळ झाला. ती तशीच शंकराचा धावा करीत बसली. त्यावेळी योगायोगाने एक वाणी बैलावर माल टाकून चालला होता. कोणाचा तरी रडण्याचा आणि शोकाचा आवाज ऐकून तो आवाजाच्या दिशेने जाऊ लागला. एक असहाय्य स्त्री व्याधीने, ती व तिचे पुत्र यातनेने तळमळत आहेत. भूक तहानेने व्याकुळ आहेत. हे पाहून त्याला त्यांची दया आली. तो राणीला बालकासह आपल्या घरी घेऊन आला आणि त्याच्या पालनपोषणाची त्याने व्यवस्था केली. त्या नगरीचा राजा पद्मागर उदार, दयाळू होता. सर्व ज्ञात होता. त्याला जेव्हा कळले की वज्रबाहू राजाची पट्टराणी व्याधिग्रस्त अनाथ होऊन राहत आहे, तेव्हा त्याने सुमतीला आपली धर्मकन्या मानून एक घर घेऊन दिले.
तिच्या व्याधीवर उपचार करण्यासाठी नाना तज्ज्ञ वैद्य बोलाविले, परंतु काहीचाच उपयोग झाला नाही. या दुर्धर व्याधीने तिच्या बालकाचे प्राण गेले. राजा आणि इतर लोक तिचे सांत्वन करू लागले. तेवढ्यात एक शिवयोगी तेथे आला. त्याला पाहताच राजा धावत गेला. आदरपूर्वक गृहात आणून त्याची पूजा केली. सुमती राणीने शिवयोगीच्या चरणावर मस्तक ठेवले. शिवयोगी म्हणाले, हे मुली, तू व्यर्थ विलाप करते आहेस. तुला तुझ्या पूर्वजन्मातील माता पिता, मुलगा, सगळे सोयरे यांचे स्मरण आहे का? ते कोठे आहेत, कसे भेटतील वगैरे गोष्टींचे तुला दुःख आहे का? हा संसार निरर्थक आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या जन्मातील कर्म आणि भाग्याच्या अनुसार जे नियम नीती यांप्रमाणे जीवन जगते त्याप्रमाणे सुखदुःख भोगते. शरीर नश्वर आहे. आत्मा शिवचरणी रममान झाला नाही तर सुरव आनंद प्राप्त होणार नाही. या नाशवंत जगातील कोणतीही अनमोल वस्तू बरोबर घेऊन जाता येत नाही. केवळ भक्ती, सत्य, आराधना जीवनाला उन्मत्त करते. हा उपदेश ऐकून सुमतीने शिवयोगीला नमस्कार केला. त्याने सुमतीला मृत्युंजय मंत्राची दीक्षा दिली. आपल्या हातात भस्म घेऊन ते अभिमंत्रित करून सुमतीच्या अंगावर टाकले. त्या क्षणी सुमतीचे शरीर व्याधीमुक्त झाले. त्यानंतर शिवयोग्याने त्याप्रमाणे अभिमंत्रित केलेले भस्म सुमित्रेच्या मृत बालकाच्या अंगावर लावले. त्या क्षणी बालक जिवंत होऊन रडू लागला. सोबतच ते व्याधीमुक्त सुद्धा झाला. सुमतीला प्रचंड आनंद झाला. तिने शिवयोग्याच्या पायावर बालकाला ठेवले. त्याचे ऋण कधी फेडू शकणार नाही अशी स्तुती केली. बालकाला आशीर्वाद द्या असे म्हणून विनंती केली. शिवयोग्याने सुमती आणि तिचे बालक यांना आशीर्वाद देऊन बालकाचे नाव भद्रायू ठेवले. हा मोठा झाल्यावर पराक्रमी होऊन आपले राज्य मिळवील. हा मोठा होईपर्यंत तू मात्र इथेच राहा. मृत्युंजय मंत्रांचे पठण करीत राहा असे सुमतीला आदेश दिला. हे बालक राजपुत्र आहे असे कोणालाही सांगू नकोस हेही त्यांनी सांगितले. पद्माकर राजाने आपला पुत्र सुनय आणि भद्रायू दोघांचे एकाच वेळी उपनयन संस्कार केले. त्यामुळे दोन्ही बालक विद्या अध्ययनासाठी योग्य झाले. सर्व प्रकारच्या विद्या, कला या दोन्हीत दोघेही पारंगत झाले. अशा प्रकारे भद्रायू 12 वर्षांचा झाला. एके दिवशी शिवयोगी प्रकट झाला. त्याने भद्रायूला जवळ बसवून श्रुत, स्मृती, पुराण, धर्म, नीती आणि राजनीती या सर्व ज्ञानाचा बोध केला. सदाचार, राजकीय नियम, त्याप्रमाणे भक्ती, ज्ञान, संसारिक जीवनातील गृहस्थाचे सर्व नियम धर्म सांगून त्याप्रमाणे आचरण करण्याचा आदेश आणि आशीर्वादही दिला. आणि या ठिकाणी अध्याय 7व्यातली कथा दुसरी समाप्त होते. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अध्याय 8वा बघणार आहोत. धन्यवाद.